आजचा आपला विषय आहे घटक 3 समाजशास्त्राचा मानववंशशास्त्राशी संबंध. तर आपण आज बघणार आहोत की मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्र याचा काय संबंध आहे. आपण बघतोय की बऱ्याच साधीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की समाजशास्त्राचा इतर शास्त्राशी काय संबंध आहे. त्यातला हा एक मानववंशशास्त्र. त्याच्या मागे बरेच काही आपल्याला शास्त्राशी संबंध बघायचा आहे. त्यातला आज जो आपण बघणार आहोत तो मानववंशशास्त्र. ठीक आहे. आता यामध्ये काय काय आपल्याला कंटेंट आहे अभ्यासाला ते आपण आज बघणार आहोत. पहिल्यांदा आपण बघणार त्याचे उद्दिष्ट काय आहे, म्हणजे या अभ्यासाचे तुम्हाला उद्दिष्ट काय, का हा विषय तुम्हाला अभ्यासाला आहे त्याचे आपण उद्दिष्ट बघणार आहोत. त्याच्यानंतर परिचय, त्याच्यानंतर बघणार आपण समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्राचे स्वरूप काय आहे. ठीक आहे. त्यानंतर समाजशास्त्राचा उदय आणि इतिहास, त्याचा उदय कधी झाला म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ अँथ्रोपॉलॉजी. ठीक आहे. त्याच्यानंतर मानववंशशास्त्राचा उदय आणि इतिहास, ते त्यानंतर समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र यातील समानता काय आहे. ठीक आहे. आणि समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र यातील फरक काय आहे. तर आपल्याला समानता आणि फरक या दोनवर जास्त फोकस करायचा आणि हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड की मानववंशशास्त्र कुठनं आलं, त्याची उत्पत्ती कुठनं झाली, त्यामध्ये कुठल्या कुठल्या समाजशास्त्रज्ञांचं कॉन्ट्रीब्युशन होतं, त्याच्यानंतर त्या दोन सायन्समधलं किंवा दोन शास्त्रामधली समानता काय आहे आणि काय फरक आहे ते आपण आज बघणार आहोत. आता उद्दिष्ट काय आहे की सामाजिक मानववंशशास्त्रासह समाजशास्त्राचा संबंध ओळखा. या दोनचा संबंध काय आहे ते आपण आज ओळखणार आहोत. समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्राचे स्वरूप समजून घेणार आहोत आपण आज, आणि इतिहास आपण आज बघणार आहोत. त्यानंतर समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्रातील समानता आणि फरक तपासण्यासाठी हा अभ्यास आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर समाजकालीन काळातील समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्राचे स्वरूप समजून आज आपण घेणार आहोत. काय म्हटलेलं आहे की समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र यांचा अनेक पैलूमध्ये जवळचा संबंध जवळचा संबंध आहे, म्हणूनच आपल्याला हे अभ्यासाला दिलेलं आहे. काही वेळा चौकशी कार्यपद्धतीच्या काही क्षेत्रामध्ये सामाजिक मानववंशशास्त्रापासून समाजशास्त्र वेगळे करणे कठीण आहे. काही फरक देखील आहे, जे दोन विषयामध्ये क्षेत्र, चौकशी, कार्यपद्धती, सराव आणि परंपरा याच्या संदर्भात देखील पहिले आपण जाऊ शकतो की प्रत्येक समाजशास्त्राचा आणि मानवशास्त्राची पद्धत, ठीक आहे, त्याचं क्षेत्र, त्याचं कार्यपद्धती ही थोडी वेगळी आहे. काही प्रमाणात तरी असेल सारखी, पण काही प्रमाणात ती वेगळी पण आहे. असे फरक जरी किरकोळ असले तरी विद्यापीठ प्रणालीत विविध शैक्षणिक शाखा विभागांच्या विकासासह भिन्नतेचा विषय बनतात. ठीक आहे. म्हणजे ते भिन्न कसे आहे. जॉन बीटी नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले की योग्यरित्या सूचित करतात की ते काय सूचित करतात की समाजशास्त्र ही सामाजिक मानववंशशास्त्राची सर्वात जवळची शिस्त आहे आणि दोन विषय त्यांच्या अनेक सैद्धांतिक समस्या आणि आवडी सामायिक करतात. आता काय म्हटलंय की मानववंशशास्त्र आणि हे दोन जवळीक आहे. का? कारण आपल्याला माहिती, समाजशास्त्र म्हणजे समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र आणि मानवाचा अभ्यास करणारे, मानवाच्या समस्या, मानवाच्या समस्यांचे निराकरण हे सगळं आपण समाजशास्त्रामध्ये शिकतो. आणि मानववंशशास्त्र म्हणजे पुरातन मानववंशशास्त्र ज्याला म्हणतात की त्याचा, कारण इथे पण मानवाचा अभ्यास करणारा समाजशास्त्रामध्ये आणि मानववंशशास्त्रामध्ये पण, त्यानंतर सामाजिक मानववंशशास्त्रज्ञ देखील समाजशास्त्रज्ञ आहे. मानववंशशास्त्रज्ञ जे आहे ते समाजशास्त्रज्ञ आहेच, परंतु ते एकाच वेळी काहीतरी कमी आहेत, कारण त्यांचे वास्तविक अन्वेषण क्षेत्र एकंदरीत अधिक प्रतिबंधित आहे आणि काहीतरी अधिक आहे, कारण ते सामाजिक संबंधांशी संबंधित असले तरी इतर पैलूंशी संबंधित आहे. आता या दोघांचे जे क्षेत्र असतात किंवा दोघांचे जे ऑथर आहेत ते एकमेकांशी काहीतरी संबंध आहे त्यांचा, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे दोन्ही विषयाचा संबंध समजून घेण्यासाठी त्यांच्या ऐतिहासिक आणि समकालीन विकासाकडे जाणे अत्यंत आवश्यक आहे की बाबा समाजशास्त्राचा विषय काय आहे, त्याचा तो विषय काय आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, मानववंशशास्त्र काय आहे, त्याचा इतिहास, भौगोलिक क्षेत्र काय आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी काय, हे आपल्याला समजून घेणं
अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर मानववंशशास्त्र ग्रीक शब्दापासून बनवलेले अँथ्रोपॉस, कुठला वर्ड आहे? अँथ्रोपॉस म्हणजे माणूस आणि लोगिया या दोन शब्दांचा म्हणजे अभ्यास. माणूस आणि लोगिया म्हणजे अभ्यास हा एकमेव विषय आहे जो मानवी समाजाच्या अभ्यासात समाजशास्त्राच्या व्याप्तीला मागे टाकतो. हा असा विषय आहे की तो ग्रीक शब्दापासून बनलेला आहे. ठीक आहे. हा जसं त्याच्या शाखामध्ये काय काय की सामाजिक सांस्कृतिक मानववंशशास्त्र, याला सामाजिक सांस्कृतिक मानवशास्त्र देखील म्हणतात. भौतिक मानववंशशास्त्र, पुरातत्व मानववंशशास्त्र, याला पूर्व ऐतिहासिक पुरातत्वशास्त्र देखील म्हणतात. म्हणजे पुरातन काळामधलं शास्त्र कसं होतं तो पण एक भाग मानववंशशास्त्राचा म्हणता येईल. आणि सामाजिक आणि सामाजिक सांस्कृतिक तर आलंच, याच्याशिवाय तर त्याचा अभ्यासच केला जाणार नाही. आणि भाषिक मानववंशशास्त्र असं देखील म्हटलं म्हणजे प्रत्येकाची भाषा वेगळी असते, बोलीभाषा वेगळी असते, प्रत्येकाची मातृभाषा वेगळी असते, है ना. तर काय आलं, भाषा देखील यामध्ये आली. मेरियम वेबस्टर यांच्या डिक्शनरीनुसार काय म्हटलेलं आहे की मानवशास्त्र हा शब्द 16व्या शतकाच्या, लक्षात घ्या कोणतं शतक म्हटलं मी, 16व्या शतकाच्या उत्तरार्धाचा आहे. मानवशास्त्र हा इंग्रजी शब्द आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो इंग्रजीमध्ये जो शब्द आहे तो कधी आला, तो प्रथम 1805 मध्ये प्रथम दिसला आपल्याला. 1805 म्हणजे किती पुरातन काळातला हा शब्द आहे. आता सामाजिक सांस्कृतिक मानववंशशास्त्र म्हणजे काय ते आपण बघणार. ऐतिहासिक दृष्ट्या त्यांच्या सुरुवातीपासूनच समाजशास्त्राच्या अगदी जवळ आहे, कारण ते दोघेही मानव समाजाचा अभ्यास करतात. आदल्या स्लाइडमध्ये मी सांगितलं होतं की दोन्हीही शास्त्र मानवाचा अभ्यास करतात, मानवी समाजाचा अभ्यास करतात. जिथे कुठे ज्या समाजामध्ये मानव वास्तव करतो तिथे या दोन शास्त्राचा प्रकर्षाने अभ्यास केला जातो. या प्रकर्षाचा अभ्यास मानव समाजासाठी केला जातो. जरी मानववंशशास्त्र हे पूर्वसाक्षर समाज, मानववंशशास्त्रज्ञ आणि इतर विद्वानांनी चुकीच्या पद्धतीने आदिम समाज म्हणून लेबल लावलंय, म्हणजे बाबा जुना आहे तर आदिम समाज, म्हणजे ज्याला म्हणतो आपण हडप्पा संस्कृती वगैरे खूप जुनी आहे म्हणून याला मानववंशशास्त्राला आदिम समाज मानायचं. तर काही लोकांनी असं लावलंय, पण अधिक समकालीन शहरी आणि विकसित समाजांशी व्यवहार करणारे समाजशास्त्र म्हणून मानले गेले असले तरी हा फरक आता खरा नाही आहे. आता मात्र त्याची कन्सेप्ट बदललेली आहे. मानववंशशास्त्रातील पूर्वीचा काळ जो होता, अगदी पूर्वीचा, तो काळ सूक्ष्म अभ्यास म्हणजे अगदी छोट्या लेवललाच अभ्यास करायचा, छोट्या लिमिटेशन्स राहायचं, छोट्या प्लेसपर्यंतच अभ्यास करायचा, त्याच्या पलीकडे अभ्यास होणार नाही. म्हणजे विदेशी ग्राम अभ्यास, फक्त ग्रामीण विदेशी ग्राम अभ्यास होत. आणि समाजशास्त्र मायक्रो अभ्यास ज्याला म्हणतात, मोठ्या लेवलला, विशेषतः आधुनिक समाज सह ओळखला जातो. मानववंशशास्त्र कशाला ओळखतो, तो सूक्ष्म मायक्रो, आणि समाजशास्त्र मॅक्रो म्हणजे ज्याला म्हणतात मोठ्या प्रमाणात अभ्यास त्याचा केला जातो. ठीक आहे. तर यामध्ये आधुनिक समाजाचा अभ्यास केला जातो समाजशास्त्रामध्ये, आणि मानववंशशास्त्रामध्ये विदेशी ग्रामाचा अभ्यास हा तुम्हाला दिसेल. आज समाजशास्त्रज्ञांनी ग्रामीण समुदाय, खेडी आणि सूक्ष्म सेटिंग्सवर बराच अभ्यास केला. ठीक आहे. ग्रामीण समुदाय तुम्हाला माहिती आहे, समाजशास्त्र आलं की ग्रामीण समुदाय आला, त्यामध्ये बऱ्याच लोकांनी बऱ्याच सेटिंग्सवर काम केलं, अभ्यास केला. तर मानववंशशास्त्राने शहरी सेटिंग्स आणि मायक्रो अभ्यासावरही पुढाकार घेतला आहे. म्हणजे काय म्हटलं इथे की दोन्ही शास्त्र दोन्ही साईडला कुठे ना कुठे अभ्यास करत आहे, मायक्रो लेवलला पण आणि मॅक्रो लेवलला पण. या उदयोन्मुख प्रवृत्तीची बरीच उदाहरणे जी विकसनशील देशामध्ये समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ या दोघांनी केलेल्या अभ्यासात सर्वात स्पष्ट आहे. ठीक आहे. आता समाजशास्त्राचा उदय आणि इतिहास तुम्हाला माहितच आहे. यामध्ये आपण थोडंसं बघणार की याचा उदय आणि इतिहास कधी आला. तर समाजाचा वैज्ञानिक अभ्यास म्हणून समाजशास्त्राचा विकासाचा इतिहास तुलनेने लहान आहे. हे केवळ 19व्या कुठल्या
तर 19व्या शतकाच्या सुरुवातीस एक शैक्षणिक शिस्त उदयास आली. 19व्या शतकाला शास्त्राच्या दृष्टिकोनातून बघितलेल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून यामुळे या शास्त्रांकडे बघितलेले आहे. बरेच शास्त्रज्ञांनी आपले डेफिनेशन सांगितलेले आहे, आपल्या कन्सेप्ट त्यामध्ये मांडलेले आहे. बऱ्याच लोकांनी बऱ्याच संस्थांवर काम केले आहे. समाजाच्या ज्या संस्था आहे त्यावर सुद्धा भाष्य आपले त्यांनी दिलेले आहे. म्हणजे याला एक अभ्यासात्मक स्वरूप प्राप्त झालेले आहे. समाजाचा अभ्यास जरी समाजशास्त्रासाठी विशेष नसला तरी ख्रिस्तपूर्व 5व्या शतकात सॉक्रेटिस, ख्रिस्तपूर्व 4थ्या शतकामधून प्लेटो आणि अरिस्टॉटल आणि प्लेटो हे समाजशास्त्रज्ञ, खूप मोठे समाजशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहे. आणि रोमन तत्वज्ञ मार्कस टुलियस, सिसेरो यांसारख्या ग्रीक तत्ववेत्यांना दीर्घकाळ रस होता, की यांना जास्त रस होता या सगळ्या गोष्टीमध्ये, की कसं शास्त्र आहे, कशा पद्धतीचा यामध्ये अभ्यास केला जाईल, या सगळ्या गोष्टीचा ते प्रकर्षाने विचार करत होते. पहिले शतक मिसी ज्यांनी खूप मोठे योगदान केलेलं आहे, की ज्यामध्ये यापूर्वीच्या कार्याने समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्रासह सामाजिक विज्ञान आणि मानवी समाजाच्या विज्ञानाच्या विकासासाठी निश्चितपणे तात्विक पाया घेतलाय. म्हणजे यामध्ये सायन्स आलं, ठीक आहे, आतापर्यंत मानव काय, मानवाची उत्पत्ती, मानव समाज जिथे कुठे राहतो ते सगळं, पण आता विज्ञानाचं त्याला टच आलेलं आहे. विज्ञानाचं स्वरूप त्यामध्ये आपल्याला दिसून येतं. मानवी समाजाच्या अभ्यासासाठी सकारात्मकतेचा वापर केल्याने समाजाची संकल्पना देवी आणि देवाने दिलेल्या स्थितीतून बदलली, ज्याला मानवी एजन्सीचे उत्पादन म्हणून पाहिले जाऊ शकते. त्यामुळे समाजाचे वस्तुनिष्ठकरण शक्य झाले आणि मानवी प्रयत्न व कृतीतनं, म्हणजे मानवानेच काही प्रयत्न केले, काही कृती केल्या, सामाजिक परिवर्तनाची कल्पनाही मांडली. की यामध्ये काय झालंय, की सकारात्मकची जी आहे कन्सेप्ट कोणी मांडलेली आहे, ठीक आहे, जे समाजशास्त्रज्ञाचे जे जनक आहे त्यांनी मांडलेली आहे. त्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार केला की सकारात्मक दृष्टिकोन कसा असायला पाहिजे, ठीक आहे, ज्यामध्ये वस्तुनिष्ठता असायला पाहिजे, ना की व्यक्तिनिष्ठता, ठीक आहे. म्हणजे बी प्रॅक्टिकल, ठीक आहे, बी प्रॅक्टिकल कसं असायला पाहिजे, त्याला म्हणतात ऑगस्ट कॉम जे आहे. ऑगस्ट कॉम तुम्हाला माहित आहे, आपण लास्ट क्लासमध्ये बघितलं आहे, समाजशास्त्रज्ञ आहे, खूप मोठे होऊन गेले. त्यांनी सकारात्मकतेचा कन्सेप्ट मांडलेली आणि ज्यांनी जे फॉरनर आहेत या कृतीतून सामाजिक परिवर्तनाची कल्पना त्यांनी मांडलेली आहे. मानववंशशास्त्राचा आता काय म्हटलंय, उदय कुठनं आला उदय, हा झाला समाजशास्त्र, आणि आता मानववंशशास्त्राचा उदय आणि इतिहास. मानववंशशास्त्र हे काय आहे, हे एक वैविध्यपूर्ण आणि व्यापक असं क्षेत्र आहे, खूप ह्यूज आहे, ठीक आहे, कॉम्पॅक्ट नाही आहे, अगदी ह्यूज असं हे फील्ड आहे किंवा एरिया आहे, जे मानव आणि त्यांच्या संस्कृती समाजाचा अभ्यास करतात. म्हणजे मानवाचा तर अभ्यास करतातच, पण त्यांची संस्कृती कुठली आहे, टप्पा संस्कृतीबद्दल मी आताच बोलले, की वेगवेगळ्या समाजानुसार वेगवेगळ्या संस्कृती आणि त्या संस्कृतीनुसार वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातात, ठीक आहे. प्रत्येकांची बोलीभाषा, लोकनृत्य, पोवाडे, हे सगळं जे आहे, मॅरेज टाईप्स, मॅरेज सिस्टम, हे जिकडे हे सगळं संस्कृतीचा एक भाग आहे. तर ही संस्कृती प्रत्येक जमातीनुसार, जातीनुसार ही आपल्याला वेगवेगळी बघायला मिळते आणि त्याचे अनेक पैलू आहेत. मानववंशशास्त्र आणि काय म्हटलेलं आहे, त्याचा शैक्षणिक व्यवसाय हा विषय नैसर्गिक विज्ञान आणि मानवतेचा छेदबिंदू आहे. काय म्हटलंय, की शैक्षणिक व्यवसाय हा विषय, मानववंशशास्त्र आणि शैक्षणिक व्यवसाय याचा नैसर्गिक विज्ञान मानवतेचा छेदबिंदू म्हणून सुरू झाला. हा ट्रेंड आजही मोठ्या प्रमाणात पाळला जातो. तुम्हाला माहिती आहे ना, शिक्षणामध्ये बरेच लोक MA इन अँथ्रोपॉलॉजी करतात, MA इन सोशोलॉजी करतात, याला शिक्षणाची जडणघडण आलेली आहे.
तर याला शिक्षणाची जडगड आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे या स्थितीमागील मुख्य कारण म्हणजे काय. आता आपण कारण बघणार की हा विषय मानव जातीचा सर्वांगीण अभ्यास आहे. ठीक आहे, नुसता कॉम्पॅक्ट स्टडी नाही आहे, हा सर्वांगीण ओव्हरऑल स्टडी यामध्ये मानव जातीची केली जाते. मानवाला सर्वांगीण अभ्यास मानला गेला आहे. पालन करतात या समजुतीने देखील हे उदयास आले आहे की मानव ही एक प्रजाती म्हणून उत्क्रांती झाली आहे. ठीक आहे, आपण एक आदिमानव ज्याला म्हणतो आपण, म्हणून आपली उत्क्रांती झाली आहे. आणि इतर सर्व नैसर्गिक प्रजाती आणि घटकांप्रमाणे नैसर्गिक नियमांचे पालन करतात या समजुतीने देखील उदयास आली आहे. तुम्हाला माहिती आहे आपण आदी समाज आणि आपण जसं मानवाचा विकास कुठला झाला तुम्हाला इतिहास माहिती आहे. इतिहासामध्ये बघितलंय पण पहिल्यांदा आपण निसर्गाशीच जुळलेलो होतो. ठीक आहे, जसं वानर आणि वानरापासून मग मानवाची निर्मिती झाली. ठीक आहे, तर त्यामध्ये काय होतं की आधी आपण जंगलाशी जुळलेलो होतो. नैसर्गिकरित्या आपण सगळ्या गोष्टी करायचो. नैसर्गिकरित्या सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्या. जसं आग पेटवणे, एकमेकां दगडावर दगड क्रॅश करून ती आग निर्माण करणे, है ना. त्याच्यानंतर कंदमुळे खाणे, शिकार करणे, हे सगळं काय निसर्गाशी रिलेटेड आहे. हे आधी सगळं आधी चालायचं. त्यामुळे आपण निसर्गाशी जुळलेलो आहे. त्यामुळे आज इन्व्हायरमेंट सायन्सला पण खूप महत्त्व दिलं जातं. खूप गोष्टी अशा नैसर्गिक राहायच्या, नॅचरल राहायच्या. त्याच्यामुळे त्यांची आयुष्य पण त्यांचं खूप दीर्घकाळ राहायचं. कारण ते सगळं ऑर्गॅनिक त्यांना मिळायचं. ऑर्गॅनिक सगळं फूड, ऑर्गॅनिक सगळ्या गोष्टी, नॅचरल एअर, नॅचरल त्यांचं राहण्याचं ठिकाण. आता सगळ्या गोष्टी बदललेल्या. आता सगळे सिमेंटचे रोड, त्याच्यानंतर त्यानंतर तुम्हाला वाटते घरांची पद्धत बदललेली आहे, कार्य करणे बदललेली आहे, डेली रुटीन बदललेलं आहे, फूड हॅबिट्स बदललेले आहे, लाईफस्टाईल बदललेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे बऱ्याच आता डिसीज पण तुम्हाला दिसून येतात. आधीच्या लोकांना इतके डिसीज नाही व्हायचे, 90च्या वरतीवर जगायचे. पण आताचे जनरेशन जगूच शकत नाही. 60, 50, 40 मध्ये लोकांना हार्ट अटॅक येते. तर सांगण्याचं तात्पर्य असं की नैसर्गिक नियमांचे पालन करणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही नैसर्गिक नियमांचं आज बघता पालन नाही केलं तर काय होतं, मग अर्थक्वेक येतो, सुनामी येतं. जर तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाल तर निसर्ग तुम्हाला कुठेतरी हानी पोचवेलच, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. सामाजिक सांस्कृतिक मानववंशशास्त्र काय म्हटलं की ब्रिटनमध्ये स्थापित केलेले सामाजिक मानववंशशास्त्र आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका मध्ये वापरलेले सांस्कृतिक मानवशास्त्र आहे. ब्रिटन आणि USA मध्ये मानववंशशास्त्राचा चांगला अभ्यास केलेला दिसून येतो. ऐतिहासिक चित्रण केंद्रित केले जाऊ शकते. यामध्ये ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आपल्याला दिसून येते. ती समाजशास्त्रासह मानववंशशास्त्राशी सर्वात जवळची शाखा आहे. ठीक आहे, मानववंशशास्त्रासोबत ही सगळ्यात जवळची आपल्याला शाखा दिसून येते. आता समाजशास्त्राप्रमाणे मानववंशशास्त्राचा उदय आणि विकास हा पाश्चिमात्य जगातील वैज्ञानिक विकासाशी थेट जोडलेला आहे. की वैज्ञानिक विकास त्याला आपण सायन्स म्हणतो, त्याच्याशी थेट जोडलेला आहे असे म्हटलं जातं. मानववंशशास्त्राचा पाया देखील ग्रीको रोमन काय म्हटलं ग्रीको रोमन पुनर्जागरण काळापासून आहे. विशेषतः ख्रिस्तपूर्व 5व्या शतकात, किती 5व्या शतकात हेरोडोटसच्या लेखनापासून सुरुवात त्याची झालेली आपल्याला दिसून येते. वोगेटनुसार काय, वोगेट हे सगळे शास्त्रज्ञ आहे, तुम्हाला यांची नावं लक्षात ठेवावी लागेल. वोगेट त्यानुसार काय म्हटलं की हेरोडोटसला वंश विज्ञानाचा पिता नसला तरी एक संभाव्य अग्रदूत म्हणून देखील उद्धृत केले आहे. त्यांना काय म्हटलं, एक संभाव्य अग्रदूत म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्या काळातील ग्रीक तत्ववेते विशेषतः सॉक्रेटिस, प्लेटो आणि अरिस्टॉटल यांच्याही मनुष्य समाजाच्या अभ्यासावर भरपूर प्रभाव पडलेला आहे. या गोष्टीचा कशाचा, तर विज्ञानाचा. नंतर रोमन तत्वज्ञानी मार्क्स टुलियस सिसेरो यांनी देखील मानवी समाजाच्या आकलनात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. इतक्या सगळ्या लोकांचे यामध्ये भरपूर प्रमाणात
योगदान आहे. ठीक आहे. मानववंशशास्त्र च्या प्रवर्तकामध्ये लुईस हेन्री मॉर्गन, जॉन फर्ग्युसन मॅकलेलन, सर एडवर्ड बर्नेट टायलर, फ्रान्स बॉस, एस जेम्स जॉर्ज फ्रेझर आणि WHR या सगळ्या लोकांचं भरपूर मोठं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन दिसतं. काही दशकानंतर म्हणजे 1920 पासून मानववंशशास्त्र एक आधुनिक मानववंशशास्त्रामध्ये विकसित झालं. हे लक्षात ठेवायचं. हे जे इयर आहे हे लक्षात ठेवायचं. 1920 विशेषतः ब्रॉन्सिला मॉलिनोव्स्की आणि AR या दोन उत्कृष्ट मानववंशशास्त्रज्ञांच्या कार्यासह रॅडक्लिफ ब्राउन एकीकडे मॉलिनोव्स्कीचे आर्गोनॉटस ऑफ द वेस्टर्न पॅसिफिक हे पुस्तक आणि रॅडक्लिफ ब्राउनचे द अंदमान आयलँड्स हे मानववंशशास्त्राच्या नवीन आधुनिक टप्प्याच्या उदयास सूचित करणारे सर्वात जुने महत्वपूर्ण कार्य होते. आता काय म्हटलंय सगळ्यात महत्वाचं, आता समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र यातली काय संबंध आहे, काय यामध्ये साम्य आहे हे आपण बघणार आहोत. समाजशास्त्र हे सामाजिक सांस्कृतिक मानववंशशास्त्राच्या अगदी जवळ आहे. आपण आधीच बघितलं. दोघांचे नाते इतके घटक आहे की समकालीन काळात हा फरक खूपच धुसर झाला आहे. समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र विशेषतः सामाजिक सांस्कृतिक मानववंशशास्त्र यांच्यातील घनिष्ठ संबंधाचे मत मांडणारे अनेक प्रख्यात मानववंशशास्त्रज्ञ आहेत की या दोघांचा काय घनिष्ठ संबंध असे त्यांचे विचार मांडणारे बरेच आपल्याला शास्त्रज्ञ दिसून येतात. फॉर एक्झाम्पल फ्रेझर हे कदाचित पहिले मानववंशशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी 1908 मध्ये सामाजिक मानववंशशास्त्राचे पहिले प्राध्यापक म्हणून त्यांच्या उद्घाटन व्याख्यानात आदिम समाजाची संबंधित असलेल्या समाजशास्त्राची शाखा अशी सामाजिक मानववंशशास्त्राची त्यांनी व्याख्या केली. काय म्हटलं की आदिम समाजाशी संबंधित असलेल्या समाजशास्त्राची शाखा आणि सामाजिक मानववंशशास्त्राची त्यांनी व्याख्या केली आहे. फ्रेझरच्या मते समाजशास्त्र हे समाजाचे सर्वात सामान्य विज्ञान म्हणून पाहिले पाहिजे की समाजशास्त्र हे सर्वात सामान्य विज्ञान म्हणून त्याकडे आपण बघितलं पाहिजे, ना की फक्त समाजातल्या आणि मानवी समाजाचा अभ्यास करणारं शास्त्र, जबकि त्याला सामान्य विज्ञान म्हणून आपण बघितलं पाहिजे. मानववंशशास्त्र समाजशास्त्रापेक्षा पूर्वी उदय झाले असे म्हटले जाते. ठीक आहे, माहिती आहे. अगदी सुरुवातीपासूनच दोघांच्या विषयातील फरक करणे फार कठीण होते, विशेषतः सामाजिक सांस्कृतिक मानववंशशास्त्रासह. आता मानववंशशास्त्र हा मानव जातीचा आणि संबंधित पैलूंचा समग्र अभ्यास म्हणून तयार करण्यात आला आहे. असताना ऑगस्ट कॉम्ट, ठीक आहे, ऑगस्ट कॉम्ट यांनी असे मानले की समाजशास्त्र हा मानवी समाजाचा सर्वांगीण अभ्यास असेल आणि म्हणूनच समाजशास्त्र ही सर्व विज्ञानांची राणी असावी, असं ऑगस्ट कॉम्टने म्हटलंय. ठीक आहे, ऑगस्ट कॉम्ट हे जनक आहे, मला माहिती आहे, यांचं असं मत आहे. मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्र देखील एक प्रकारे नैसर्गिक विज्ञानातील महत्वपूर्ण घटकांसह स्थापित केले आहे. जरी मानववंशशास्त्र विशेषतः भौतिक मानववंशशास्त्र आणि पुरातत्व मानववंशशास्त्राच्या घटकामुळे भौतिक शास्त्राशी संबंध जोडण्याच्या बाबतीत समाजशास्त्रापेक्षा जास्त आहे. म्हणजे भौतिक शास्त्राचा संबंध हा मानववंशशास्त्राशी जास्त आहे ॲज कम्पेअर सोशलॉजी. समाजाचा अभ्यास करणारे जरी दोन्ही शास्त्र आहे, पण भौतिक शास्त्राशी संबंध मानववंशशास्त्राशी सगळ्यात जास्त जोडलेला आहे समाजशास्त्रापेक्षा.
ठीक आहे. आता विज्ञान समाजशास्त्र आणि सामाजिक सांस्कृतिक शिस्त असतानाही मानव वंशशास्त्र प्रस्थापित झाले त्यांचे संबंध अजूनही अस्तित्वात आपल्याला दिसून येतात. समानतेमध्ये भारतीय विद्यापीठामधील समान अभ्यासक्रम, पद्धती, सिद्धांत, संशोधन, अभ्यासाचे विश्व समाविष्ट आपल्याला दिसून येतात. बरेच लोक यामध्ये रिसर्च करतात, सोशिओलॉजीमध्ये पीजी करतात, अँथ्रोपॉलॉजीमध्ये पीजी करतात, रिसर्च करतात. ठीक आहे, स्कॉलरशिप करून रिसर्च करतात. तुम्हाला आता हे सगळं दिसून येत आहे. ग्रामीण परिवेशासह गाव केंद्रित अभ्यास का आहेत, जे अन्यथा सामाजिक मानववंशशास्त्राचे पारंपरिक क्षेत्र मानले जाते. हे काय मानलं जातं, तर पारंपरिक क्षेत्र त्याला मानलं जातं. यात आश्चर्य काहीही नाहीये. हे देखील खरे आहे की भारतातील काही प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ प्रशिक्षित सामाजिक मानववंशशास्त्रज्ञ आहेत. आताच आम्ही बघितलंय. खरं तर सामाजिक विज्ञान संशोधन परिषद ज्याला म्हणतो आपण भारतात, की ICSSR, इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, सामाजिक विज्ञानाची सर्वोच्च नोडल फंडिंग एजन्सी, की एजन्सी समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र एकाच युनिटमध्ये मानतात. सध्या समाजशास्त्र विभाग किंवा समाजशास्त्र संशोधन कार्यामध्ये अनेक सामाजिक मानववंशशास्त्रज्ञ विज्ञान शाखा म्हणून घडून गेले आहेत. हे देखील लक्षात घेण्यासारखे. ICSRला बरेच लोक प्रोजेक्ट टाकतात, प्रोजेक्ट प्रपोजल टाकतात आणि प्रोजेक्ट करतात. मानववंशशास्त्र जे आहे त्यामध्ये जर कुठले प्रोजेक्ट टाकले किंवा सोशिओलॉजी डिपार्टमेंटचे पण बरेच टीचर्स प्रोजेक्ट्स ICSRला त्यांचे ॲडव्हर्टाईज येत असतात. ICSRच्या फेलोशिप पण असतात, ज्यांना मानववंशशास्त्रामध्ये वगैरे काही PhD करायची किंवा अजून कुठल्या विषयामध्ये PhD करायची असेल तर फेलोशिप पण यामध्ये यांची असते. अधेमध्ये त्याच्या ॲड येत असतात आणि ICSRला बरेच प्रोजेक्ट असतात. ठीक आहे, मायक्रो प्रोजेक्ट, मिनी प्रोजेक्ट असे वेगवेगळ्या प्रकारचे 6 मंथ, 1 year, 3 years असे वेगवेगळ्या ड्युरेशनचे प्रोजेक्ट्स येतात आणि असे प्रोजेक्ट्स हे वेगवेगळ्या विषयांवर रिसर्चर प्रपोजल त्यांना देत असतात आणि त्यांना मग तसं त्यांच्याकडनं त्यांना फंड येतो आणि त्या फंडचे युटिलायझेशन मग त्यांना रिसर्च वर्कमध्ये ते प्रॉपरली करतात. आता काय म्हटलंय, आता समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र यातला फरक काय. ठीक आहे, आता फरक काय, आता फरक आपल्याला बघितला, आपण साम्य बघितलं, समानता बघितली. आता यातला फरक आपण बघणार आहे. समानता झाली की बरेच त्यांचे शास्त्र आहे, एकमेकांचा घट्ट त्यांचा संबंध आहे, विज्ञानाशी जुळलेले आहे, अभ्यासक्रमाचा दोन्ही विषय भाग आहेत, दोन्ही यामध्ये मानवाच्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला जातो, मानवाच्या संस्कृतीचा अभ्यास दोन्ही शास्त्रामध्ये केला जातो. ठीक आहे, ही समानता. आता फरक आपण बघणार. जरी विषय, स्वारस्य, सिद्धांत आणि कार्यपद्धती समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र यांच्यात ओव्हरलॅप होत असली तरी काही पहिला जो मुख्य फरक आहे तो विषयांच्या व्याप्तीच्या व्याख्येमध्ये आहे. विषयांची जी व्याप्ती झालेली आहे त्यामध्ये काहीतरी आपल्याला फरक दिसून येणार. समाजशास्त्र हा समाजाचा अभ्यास आहे, समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, तर मानववंशशास्त्र हा मनुष्याचा भौतिक आणि सांस्कृतिक आणि सामाजिक सांस्कृतिक पैलूंसह मनुष्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. हा फरक आहे. एकाच्यात काय म्हटलंय की समाजाचा अभ्यास करणारे आणि एकाच्यात काय सामाजिक, भौतिक, सांस्कृतिक असलेला प्रत्येक गोष्टीचा हे अभ्यास करणारे मानववंशशास्त्र आहे. हा त्यातला प्रकार आपल्याला व्याप्तीचा फरक दिसून येतो. समाजशास्त्र आणि सामाजिक सांस्कृतिक, समाजशास्त्र आणि सामाजिक सांस्कृतिक मानववंशशास्त्र मधील फरक मात्र खूपच मर्यादित आहे, असं खूप नाहीये, कुठेतरी थोडाफार फरक आपल्याला दिसून येतो. समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र यांच्यातील लक्षणीय फरक लक्षात घ्या. यांच्यातील लक्षणीय फरक ऐतिहासिक मुळांद्वारे शोधला जाऊ शकतो. म्हणजे त्या समाजशास्त्राचं बॅकग्राऊंड काय आहे, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे,
त्यानंतर मानववंशशास्त्राचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे हे जेव्हा आपण ओळखू, जेव्हा आपण त्याचा रिसर्च करू, डिस्कवर करू, तेव्हा या गोष्टींचा फरक आपल्याला दिसून येतो. तर मानववंशशास्त्र सामान्यतः तत्वामध्ये मुळीच नाहीये, फिलॉसॉफीमध्ये आपल्याला दिसणार नाही. असे जरी मानले तरी पूर्वीचे समाजशास्त्राचा उदय प्रामुख्याने औद्योगिक क्रांती आणि फ्रेंच क्रांतीने घडलेल्या महान सामाजिक परिवर्तनानंतर समाजात सामाजिक सुव्यवस्था आणण्याच्या प्रयत्नाला कारणीभूत ठरतो, की ज्यामध्ये क्रांती आलेली आहे, सामाजिक क्रांती, आपल्या औद्योगिक क्रांती दिसून आलेली आहे. बऱ्याच गोष्टी डेव्हलप झालेल्या, बऱ्याच गोष्टी इंडस्ट्रियलायझेशन झालेल्या आहे, बऱ्याच गोष्टी आलेल्या आहे. आधी त्या गोष्टी फॅसिलिटी सर्व्हिसेस नव्हत्या, आता त्या आलेल्या आहेत. ठीक आहे, या सगळ्या प्रयत्नाला आता कुठेतरी आपल्याला रिझल्ट बेस आपल्याला दिसत आहे. परंतु मानववंशशास्त्राचा उदयावर त्याचा प्रभाव पडला नाही. त्या सगळ्या उदयाचा मानववंशशास्त्र काहीही फरक पडला नाही. समाजशास्त्र किंवा इतर सामाजिक विज्ञानांप्रमाणे थेट युरोपीय विद्वानांना युरोपियन समाजाच्या बाहेर जाऊन पूर्व साक्षर समाज चा अभ्यास करण्यास सक्षम करण्यासाठी बौद्धिक आणि भौगोलिक जागा उघडण्याद्वारे हा प्रत्यक्ष प्रभाव होता. ठीक आहे, हा जो प्रभाव पडला होता तो प्रत्यक्ष पडला होता, अप्रत्यक्ष प्रभाव नसल्यामुळे तो काय झाला, उघडण्याद्वारे हा प्रत्यक्ष प्रभाव होता, की त्यामध्ये सक्षम करावं बौद्धिकरित्या, भौगोलिकरित्या. ठीक आहे, पूर्व साक्षर समाज, आधी साक्षरता होती का? नाही. आता बरीच साक्षरता वाढलेली आहे. निरक्षर होते आधीचे लोक, शिकायचे नाही. तुमच्या आजी वगैरे बघा निरक्षर होते, पण आता तुमचे पॅरेंट्स आहे, तुम्ही आहात काय, तुम्ही आता एज्युकेटेड आहे. कुठेतरी अवेअरनेस झालेली आहे, कुठेतरी सायन्स झालं आहे, कुठेतरी डेव्हलपमेंट झाली आहे, कुठेतरी क्रांती झाली, रिव्हॉल्युशन झालं आहे, बऱ्याच गोष्टी चेंज झालेल्या आहेत. ठीक आहे, तर बऱ्याच इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे. या सगळ्या गोष्टीमुळे काय होतंय की त्याला आपण काय म्हणतो, विकासाकडे हे शास्त्र आपल्याला दिसून येतं. आता समाजशास्त्र आणि सामाजिक सांस्कृतिक मानववंशशास्त्र यांच्यातील फरक त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये, विशेषतः संशोधनाच्या पद्धती ज्या आहेत त्या आणि तंत्रामध्ये शिस्त असू शकते. तर प्रत्येक शास्त्राच्या वेगवेगळ्या पद्धती या रिसर्च करण्याच्या दोन्ही सारख्या नसू शकतात, पण काही काही पद्धती त्यांच्या वेगळ्या आहेत, काहीतरी त्यांचे टूल्स वेगळे आहेत, काहीतरी वेगवेगळ्या टूल्सचा ते वापर करतात, वेगवेगळ्या तंत्रामध्ये ते काहीतरी दिसतं. समाजशास्त्रज्ञ डेटा गोळा करण्यासाठी प्रश्नावली, समाजशास्त्रामध्ये प्रश्नावली सारख्या परिणामात्मक पद्धतींचा वापर करतात. समाजशास्त्रामध्ये जर कोणी रिसर्च करत असेल, कोणी PhD करतं, कोणी MPhil करतं, कोणी प्रोजेक्ट लिहितं, त्यामध्ये पद्धत जी आहे क्वेश्चनरची ती त्याचा वेगळ्या पद्धतीने ते त्याचं स्ट्रक्चर असतं. आणि सांख्यिकीय तंत्राच्या मदतीने डेटाचे त्यानंतरचे विश्लेषण करतात. ठीक आहे, सिंपल टेबल बनवतात, डाटा कलेक्ट झाल्यानंतर कोडिंग होतो, कोडिंग झाल्यानंतर त्याचा टेबल बनतो, टेबल झाल्यानंतर त्याचं ॲनालिसिस होतं आणि त्याचे फाइंडिंग्स लिहितात, मेजर आणि मायनर फाइंडिंग्स काय आहे, स्टॅटिस्टिकल त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. सिंपल टेबल, क्रॉस टेबल, त्याला एक सॉफ्टवेअर असतं, त्या सॉफ्टवेअरचं नाव SPSS. ज्या सॉफ्टवेअरमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲटोमॅटिक काउंट करून तुम्हाला येतात. आजकाल SPSSने पण लोक रिसर्च करतात. आधी कॅल्क्युलेटर, मीन, मोड, मिडियम तुम्ही ऐकलं असेल. हे सगळ्या थ्रू काय होतं की तुम्ही जो काही डाटा कलेक्ट केलेला आहे, जे केलं बेनिफिशरीला, रिस्पॉन्डंटला तुम्ही जे काही क्वेश्चन विचारले तो किती % रिस्पॉन्स आलेला आहे, प्रत्येक क्वेश्चनचे रिस्पॉन्स किती % आले आणि त्याचा इफेक्ट काय होतो समाजावर. इतकं आहे, इतकं एम्प्लॉयमेंट आहे, इतकं एज्युकेटेड लोक आहे, एज्युकेशनचा फरक एम्प्लॉयमेंटवर येतो. ठीक आहे, हे असे व्हेरिएबल्स असतात, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट. तर हा झाला रिसर्चचा भाग. तर अशा प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतींचा याच्यामध्ये वापर केला जातो. आता मानववंशशास्त्र हे क्षेत्र आधारित विज्ञान म्हणून सुरू झाले. एक कुठला तरी आधार म्हणून त्याचा विचार केला जातो, आधार घेतला जातो. मानववंशशास्त्रज्ञ मोठ्या प्रमाणावर गुणात्मक पद्धती वापरतात, विशेषतः इतर पद्धती आणि तंत्रासह सहभागी निरीक्षण, पार्टिसिपेशन ऑब्झर्वेशन त्यामध्ये केल्या जातात. सहभागी निरीक्षण, मानववंशशास्त्रज्ञ शेतात जातात
आणि लोकांसोबत कित्येक महिने काही वर्षांपर्यंत राहतात आणि त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करतात. समाजशास्त्र आणि सामाजिक सांस्कृतिक मानववंशशास्त्र यांच्यातील इतर फरक यांच्या कार्यपद्धतीमध्ये विशेषतः संशोधनाच्या पद्धती आणि तंत्रामध्ये शिस्त असू शकते, त्यामध्ये स्थित आपल्याला असू शकते. समाजशास्त्रज्ञ डेटा गोळा करण्यासाठी प्रश्नावली सारख्या परिणामात्मक पद्धतीचा वापर करतात आणि सांख्यिकीय तंत्राच्या मदतीने डेटाचे विश्लेषण केले जाते. आता काय मानववंशशास्त्रामध्ये संस्कृतीचा अभ्यास केला जातो ना, तर समाजात राहून त्या समाजाची बोली भाषा काय, त्या समाजाची मॅरेज सिस्टम कशी आहे, त्यांचं डेली रुटीन कसं आहे, त्यांचे देवपूजा कशा असतात, त्यांची लोकनृत्य कशी असतात, भाषा कशी असते, ठीक आहे. या सगळ्या गोष्टीचा जवळून जर रिसर्च करायचं असेल तर त्यांच्या समाजात जाऊन राहावं लागतं, तेव्हा कुठे त्यांच्याकडून डाटा तुम्ही कलेक्ट करू शकता, ठीक आहे. त्यांच्यासोबत बोलून, त्याला पायलट स्टडी, की आधी ते राहून सगळ्या गोष्टी पहिले माहीत करून मग त्याला स्ट्रक्चर वाईज त्याला बसवलं जातं. पण समाजशास्त्रामध्ये ऑलरेडी आपण कुठेतरी एखादा विषय घेतो आणि त्या विषयाचा आपण डाटा कलेक्ट करतो, त्या विषयाची पार्श्वभूमी समजून घेतो आणि त्या विषयाला प्रॉपर फ्रेममध्ये बसून त्याचे काय समस्या आहे आणि त्या समस्याचं निराकरण या क्वेश्चननी होऊ शकतं. म्हणजे त्याला मिळालेले जे आन्सर आहे त्या आन्सरचं अनालिसिस केलं जातं, त्या गोष्टीचं फाइंडिंग केलं जातं आणि ते फाइंडिंग मग आपल्याला काय होतं, समोरच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये आपण सोल्युशन्स, ठीक आहे, रिकमेंडेशन आपण त्यानुसार देत असतो. त्यानुसार तसा डाटा कलेक्ट केला जातो. हे कशामध्ये होतं, सोशलॉजीमध्ये. तर या प्रकारचं दोन मध्ये फरक आपल्याला दिसून येतो. आता समाजशास्त्रज्ञांनी गुणात्मक पद्धतींच्या मोठ्या प्रमाणावर वापर करण्यास सुरुवात केल्यामुळे पद्धती आणि तंत्रे बदलली आहेत, ठीक आहे. दोन्ही याचा गुणात्मक जरी वापर केला आहे तरी दोन्हीची पद्धती आणि तंत्रे मात्र बदलली आहे. तर मानववंशशास्त्रज्ञांनी गुणात्मक पद्धतींसह परिमाणात्मक पद्धतींचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम काय होईल, गुणात्मक तर असावा पण त्यासोबत परिमाणात्मक पद्धतींचा देखील वापर केलेला आहे मानववंशशास्त्रामध्ये. आता समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्राचे वेगळेपण हे शाखांच्या सुरुवातीच्या घटकांच्या ऐतिहासिक विकासामुळे होतं, ठीक आहे, की त्यांचा ऐतिहासिक विकास कसा आहे, काय आहे, त्यानुसार कुठलं त्याची उदय झाला, इतिहास काय आहे, यामुळे आपल्याला दिसून येतोय. आपण त्याचा इतिहास उदय कसं झालेलं आहे आपण आधीच बघितलेलं आहे. विशेषतः काय म्हटलंय की विशेषतः त्यांनी त्यांचे क्षेत्रीय कार्य ज्या पद्धतीने केले, ब्रिटनमध्ये एक सामान्य संकल्पना देखील आहे केले की ज्यामध्ये ब्रिटनमध्ये एक सामान्य संकल्पना देखील आहे जी स्वतःमध्ये आणि स्थानिकांमध्ये एक साधा फरक करते. जेव्हा त्यांनी स्वतःचा अभ्यास केला तेव्हा ते समाजशास्त्रज्ञ होते, जेव्हा त्यांनी मूळ लोकांचा अभ्यास केला तेव्हा ते सामाजिक मानववंशशास्त्रज्ञ बनले. कळलं फरक, की समाजशास्त्रज्ञ म्हणजे त्यांनी अभ्यास केला फक्त स्वतःचा, आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या प्रकर्षाने न बघता बस एक फक्त अभ्यास केला म्हणून तुला समाजशास्त्रज्ञ. पण ज्यांनी मूळ लोकांचा अभ्यास केला, त्यांच्यामध्ये राहून त्यांच्यासोबत राहून जो अभ्यास केला त्याला म्हणतात मानववंशशास्त्रज्ञ. ते मानववंशशास्त्रज्ञ होऊन गेले. तेव्हा कुठे ना त्यांनी त्याच्या स्वतःच्या कल्पना मांडल्या ना, तेव्हा कुठे त्यांची संकल्पना, त्यांच्या ज्या पण गोष्टी त्यांना ज्या ऑब्झर्व केल्या त्या त्यांनी प्रकर्षाने समोर आणल्या. कशा आणू शकल्या, तिथे राहून, त्यांच्यासोबत राहून, त्या वातावरणामध्ये राहून. हे स्पष्टपणे जरी काही नसले तरी अमेरिकन लोकांमध्ये समान फरक करण्याची प्रवृत्ती आहे. जेव्हा ते त्यांच्या स्वतःच्या समाजाच्या आणि संस्कृतीच्या अभ्यास करतात तेव्हा ते समाजशास्त्रज्ञ असतात. जेव्हा ते इतर समाज आणि संस्कृतीचा अभ्यास करतात ते कोण असतात, तर विशेषतः आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील, तेव्हा ते वांशिक समाजशास्त्रज्ञ म्हणतात त्यांना, ठीक आहे, की जे
त्यांच्या नुसतं समाजाचा अभ्यास आणि नंतर त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास केला तर मानसिक समाजशास्त्रज्ञ त्याला संबोधिले जाते. ठीक आहे. आता अत्यंत खेदाची बाब की आहे की भारतीयांना आता असे वाटते की त्यांना आपसात समान भेद लागू केले पाहिजे. आपसामध्ये आता सुद्धा सध्या सुरू आहे, तुम्हाला माहिती आहे जातीनुसार किती भेदभाव सुरू आहे, पक्षानुसार भेदभाव सुरू आहे, धर्मानुसार भेदभाव सुरू आहे. आता हे चित्र आपल्याला असं दिसून येतं आहे या आधुनिक समाजामध्ये. ठीक आहे. पुढे तिसऱ्या जगातील देशांच्या संदर्भात विशेषतः भारत समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र यांचे संबंध संदिग्ध आहेत म्हणतात असं म्हटलं जातं. 1920च्या दशकात जेव्हा समाजशास्त्र भारतात कधीतरी सुरू झाले होते, कधीतरी सुरू झाले, तेव्हा समाजशास्त्राने त्याची वैधता आधी स्थापित केली होती की वेगवेगळेपणा आहे, वैधता आहे, विशिष्टपूर्ण गोष्टी आहे, हे आधी स्थापन केलं होतं. विविधता में एकता ज्याला म्हणतात, की त्याने काही पाश्चात्य विद्यापीठामध्ये स्वतःसाठी जागा शोधली होती, परंतु सर्वच विद्यापीठामध्ये नाही. काही आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांना त्यांच्या विद्यापीठात जागा मिळणे तुलनेने सोपे होते. भारतीय समाजशास्त्रज्ञांना आपल्या विद्यापीठामध्ये जागा मिळणं सोपं होतं. जसं आंबेडकरांनी बाहेर जाऊन एज्युकेशन घेतलं, ठीक आहे, की त्यांना पण खूप प्रॉब्लेम्स आले तेव्हा, पण त्यांना ते एज्युकेशन घ्यायचं होतं. ठीक आहे. तर जर युनिव्हर्सिटीचा विचार केला, आपण युनिव्हर्सिटीमध्ये जर अभ्यासाचा विचार केला तर आपल्या इथे सहज आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. काही ठिकाणी मग तुम्हाला माहिती आहे एंट्रन्स असते, तिकडे जायचा राहायचा खर्च, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो, प्रत्येकाला इंग्लिश येईल असं नाही. काही देश असे आहे की जिथे त्यांची फक्त मदर टंगच वापरली जाते, इंग्लिश पण वापरले जात नाही. तर हा सगळा प्रॉब्लेम्स आहे बाहेरच्या विद्यापीठामध्ये येऊ शकतो. पण तरी पण आज तुम्हाला माहिती आहे मोस्टली लोक इंग्लिश बोलतात, त्यामुळे बरेच लोक आता बाहेर शिकायला जात आहे, PhD करायला बाहेर जात आहे. भारतीय विद्यापीठ प्रणालीमध्ये आपल्याला आढळणारा समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र यातील फरक भारतीय विद्वानाने स्वतः तयार केलेला नाही आहे, तर तो पश्चिमेकडून मिळवला आहे. 2 महायुद्धांच्या दरम्यानच्या काळात हा फरक खुद पाश्चिमात्य देशातच दिसून आलाय. म्हणजे काय म्हटलंय की भारतीयांमध्ये हा फरक नाही केलाय भारतीयांनी, पाश्चिमात्य देशात हा फरक दिसून आलाय. ज्या काळात समाज आणि संस्कृतीचे विज्ञान भारतात मूळ धरू लागले होते, तेव्हा समाज आणि संस्कृती हे आपल्या इथे संस्कृती आपण हळूहळू आपल्याकडे येत होती. आधी आपण संस्कृती पकडा होता की आम्ही आमची संस्कृतीच बघू, दुसरी करणार नाही. पण ती संस्कृतीला म्हणतात ना, संस्कृतीचा देश म्हणतात आपल्या भारतात. ठीक आहे. संस्कृती वेगवेगळ्या पद्धतीची बदललेली आहे. आधी वेगळी होती, आता वेगळी आहे. तर संस्कृतीने नटलेला देश आपल्या भारताला संबोधिले जाते. त्याच्यामुळे संस्कृतीचे विज्ञान भारतात जेव्हा मूळ धारण करू लागले, तेव्हा कुठे या गोष्टीला एक नवीन रूपरेषा आली. जवळजवळ सर्व भारतीय, मग ते समाजशास्त्रज्ञ किंवा सामाजिक मानवशास्त्रज्ञ असो, भारतीय समाजाच्या एका किंवा दुसऱ्या क्षेत्राचा अभ्यास करतात, जे एकंदरीत फार प्राचीन किंवा प्रगतीही नाही, इतकं प्रगतही नाहीये की ज्यामध्ये सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जातो, दुसऱ्या क्षेत्राचाही अभ्यास केला जातो, पण फार प्राचीन किंवा प्रगत नाही आहे. ते अगदी आता या गोष्टीला रिसर्च बेस आलेला आहे, त्या गोष्टीचं विज्ञान त्याला रूप आलेलं आहे, अभ्यासामध्ये त्याचं कन्व्हर्जन्स झालेलं आहे, बरेच लोकांची क्युरिसिटी वाढलेली आहे. समाजाचा, मानववंशशास्त्राचा, भारतीय भौतिक संस्कृती समाजाचा अभ्यास केला आता जात आहे. आता जेव्हा एखादा भारतीय एखाद्या आदिवासी गावाचा अभ्यास करतो, तेव्हा तो मानवशास्त्रज्ञ असतो. ठीक आहे. एखाद्या गावाचा अभ्यास करता म्हणजे मानवशास्त्रज्ञ असतो. आणि जेव्हा तो गैर आदिवासी गावाचा अभ्यास करत असेल तर तो समाजशास्त्रज्ञ होतो. कळलं की आदिवासी असेल तर म्हणजे इथल्या गोष्टीचा अभ्यास करसेल, तिथल्या गावाचं, तिथल्या गोष्टी संस्कृती कशी आहे. ठीक आहे. आणि गैर आदिवासी म्हणजे जिथे न राहता बाहेरचा असेल, बाहेरच्या गोष्टीचा बाहेरून जवळ दुरून अभ्यास करणार असेल तर गैर आदिवासी म्हणजे त्या लोकांचा अभ्यास तिथे राहून हा केला जात नाही. ओके. त्यामध्ये समाजशास्त्रज्ञ म्हणतात. किंवा जेव्हा तो एखाद्या गावाचा
आदिवासी किंवा गैर आदिवासींचा अभ्यास करतो तेव्हा तो मानववंशशास्त्रज्ञ असतो. परंतु जेव्हा तो एखाद्या शहराचा किंवा शहराचा अभ्यास करतो तेव्हा तो काय असतो, तेव्हा तो मानववंशशास्त्रज्ञ असतो. परंतु जेव्हा एखाद्या शहराचा किंवा शहराचा अभ्यास करतो तेव्हा तो समाजशास्त्रज्ञ असतो. कळलं? शहराचा अभ्यास जेव्हा करतो आणि मानववंशशास्त्र एखाद्या गावाचा, एखाद्या आदिवासी विभागाचा अभ्यास करतो तर तो मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात. पण एखाद्या मोस्टली शहराचा जर अभ्यास असेल तर त्याला समाजशास्त्रज्ञ असं संबोधले जातं. त्यामुळे बेटिलेचे असे मत आहे, बेटिले नावाचे शास्त्रज्ञ, त्यांचं काय मत आहे की आदिवासी समाज, आदिवासी आणि गैर आदिवासी गाव किंवा भारतातील गाव आणि शहर यातील फरक हा युनायटेड स्टेटमधील शहर आणि आरक्षण किंवा महानगर देशामधील फरकापेक्षा पूर्णपणे भिन्न प्रकारचा आहे. आणि ब्रिटिश साम्राज्यातील वसा की यामध्ये काय आहे की आरक्षण, महानगर देशामध्ये फरक, युनायटेड स्टेटमधील शहर जे आहे किंवा भारतातील जे गावं आणि शहर आहे त्यातला फरक आहे ना. तिथले गाव आणि इथले गाव यातला तुम्हाला फरक दिसून येईल. तिथली कल्चर, तिथलं लाईफस्टाईल, तिथल्या फॅसिलिटी, सर्व्हिसेस या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला फरक दिसून येतो. आता समाजशास्त्राचा सामाजिक मानवशास्त्राशी फार जवळचा संबंध आहे. दोन विषय खूप जवळ आहेत की ते वेगळे करणे कठीण आहे. विशेषतः व्याप्ती, क्षेत्र, सिद्धांत, कार्यपद्धती आणि सराव. ज्या परंपरेत ते विकसित झाले होते त्या परंपरेचे चौकशीच्या क्षेत्रामध्येही बरेच एकसंध होते. हे समाजशास्त्र आणि सामाजिक मानवशास्त्र दोन्हीही मानवी समाजाचा अभ्यास करतात. ठीक आहे, दोन्हीही समाजाचा अभ्यास करतात, पण सैद्धांतिक समस्या मोठ्या प्रमाणात सामायिक करतात त्या वस्तुस्थितीमुळे. ठीक आहे, वस्तुस्थितीमुळे ते आपल्याला दिसून येतं. हे देखील कारण आहे की सामाजिक मानवशास्त्र अनेक विद्वान समाजशास्त्राचा भाग किंवा समाजशास्त्राची शाखा मानतात. ठीक आहे, विद्वान समाजशास्त्रज्ञ म्हणतात की हा एक भाग आहे किंवा एक शाखा म्हणून त्याला एक मानलं जाते, ब्रांच म्हणून त्याला मानलं जातं. समानता असूनही यामध्ये जरी समानता असली तरी दोन विषयामध्ये काही फरक देखील आहेत, जे सुरुवातीच्या विकासाच्या टप्प्यातून नंतरच्या टप्प्यापर्यंत तसे क्षेत्र आणि जोराच्या संदर्भात स्थित असू शकतात. म्हणजे इथे फरक पण आहे आणि कुठेतरी समानता पण आपल्याला दिसून येते. आता पद्धती आहे, सिद्धांत आहे, सराव, वापरण्याचे प्राधान्य असे फरक जरी किरकोळ असले तरी काय म्हटलं तरी विद्यापीठ प्रणालीतील विविध शैक्षणिक शाखा आणि विभागांच्या विकासाच्या दृष्टीने भिन्नतेची बाब बनते. विशेषतः भारतासह तिसऱ्या जगातील, ठीक आहे, तिसऱ्या जगातील देशांच्या संदर्भात समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्राच्या संकल्पनेची सांदिग्धता आणि ही आणखी एक महत्वाची बाब आहे ज्याचा विचार करणे आवश्यक आहे. काय म्हटलंय की भारतासह तिसऱ्या जगातील पण, म्हणजे भारतात आहेच, भारतासह इतर देशांची पण समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्राच्या संकल्पनेची सांदिग्धता आहे, ही एक महत्वाची बाब आहे. आणि विद्यापीठामध्ये पण या दोन्ही विषयाचा अभ्यास केला जातो, ज्यामध्ये विकासाच्या दृष्टीने आपल्याला भिन्नता दिसून येते की सोशलॉजीमध्ये किती रिसर्च झालेले आहे, किती प्रोजेक्ट झालेले आहे, सक्सेसफुल किती झाले, आणि मानववंशशास्त्रामध्ये किती प्रोजेक्ट झालेले आहे, किती रिसर्च झालेले आहे. ठीक आहे, बरेच स्टुडंट कोणत्या विषयात रिसर्च करत आहे आणि मग त्या रिसर्चनंतर त्या रिसर्चचा फायदा काय झालेला आहे, भारताला काय फायदा झाला आहे, भारताचा देशाचा काय विकास झालाय का, स्वविकास झालाय का, समाजाला त्याचा काही विकास झालाय का, समाजाचा त्या रिसर्चचा काही फायदा झालाय का. या दोन्ही वेगवेगळ्या पद्धत, वेगवेगळ्या जर कन्सेप्टचा विचार केला, पद्धतींचा, प्रक्रियेचा, सिद्धांताचा, तर दोन्हीही शास्त्रामध्ये आपल्याला कुठेतरी वेगळेपणा दिसेल. आणि हा वेगळेपणा दिसायलाही पाहिजे, कारण की दोन्ही शास्त्र एकदम एक असू शकणार नाही, कुठेतरी तो फरक राहणार. म्हणून ते दोन शास्त्रांना वेगवेगळे म्हटले. आणि म्हणजेच समाजशास्त्राचा इतर शास्त्रांशी काय संबंध आहे. ठीक आहे, म्हणून आपल्याला अभ्यासाला दिलेले, आता दिलंच नसतं. तर समाजातल्या प्रत्येक शास्त्रामध्ये आपलं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं जे आहे ते प्रत्येक शास्त्राशी काही ना काही रिलेशनशिप आहे. जसं
सायकोलॉजी म्हणा, पॉलिटिकल सायन्स म्हणा, हिस्ट्री म्हणा, मानववंशशास्त्र म्हणा, आहे संबंध. आपली जी हिस्ट्री आहे, इतिहासी पार्श्वभूमी आपण इतिहास आपला रचवलेला आहे. आपण कुठेतरी त्याची आता आज आपण इथपर्यंत आला, आपला एक इतिहास आहे. पॉलिटिकल आहे, पॉलिटिक्समध्ये आपण बरेच लोक उतरले. आज स्त्रियांना आरक्षण आहे पॉलिटिक्समध्ये. स्त्रिया आज बऱ्याच पदावर आता झालेल्या आहे, आलेल्या आहे. ठीक आहे, तर तुम्हाला बघत दिसतच आता सध्या जरा पॉलिटिक्सच्या सगळ्या गोष्टी आहे, इलेक्शनच्या सध्या गोष्टी सुरू आहे. तुम्हाला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे समाजातलाच एक व्यक्ती जे आहे राजकारणामध्ये जातो. म्हणजे राजकारणामध्ये त्याचं नेतृत्व काय आहे, तो लिडरशिप कसा करू शकतो प्रॉपर वेने, मग तो स्त्री असो की पुरुष असतो. स्त्री पुरुष समानता आहे आता आपल्या देशामध्ये. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही अव्वल आहे. ठीक आहे, तर म्हणून याचा संबंध आहे. लिडरशिप कशी करावी, कसं लोकांपर्यंत पोहोचणार लीडर होऊन, कसे लोकांची समस्या सोडता येईल लीडर होऊन, या सगळ्या कोणत्या गोष्टी आहे पॉलिटिकलमध्ये. त्याच्यानंतर आपलं सायकोलॉजी आहे. मानव म्हटलं की तिथे आहे त्याची सायकोलॉजी, त्याचे विचार, त्याचं थिंकिंग, त्याचं डिसिजन मेकिंग पॉवर. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, किंवा जो विदाउट थिंकिंग आपण कुठल्याही गोष्टीचा विचार करूच शकत नाही. समाजाचा विकास जर करायचा तर तो विचार करूनच करावा लागेल. थिंकिंग पॉवर आहे, प्रॉपर थिंकिंग आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी मानवाशी होत्या. मानवाचं बिहेवियर आहे, आपण बिहेवियर कुठे बॅड बिहेवियर गुड बिहेवियर आपण जे शिकतो म्हणजे थ्रू ऑब्झर्वेशन, की समाजात वावरताना कसं वागायला पाहिजे, कसं बोलला पाहिजे. हे सायकोलॉजी आहे. एक प्रकारे एकेकाची सायकोलॉजी असते. सकारात्मक भावना, सकारात्मकता अरिस्टॉटलने सांगितले, सॉरी ऑगस्ट कॉम्ट. ठीक आहे, की ज्यामध्ये सकारात्मकता असायला पाहिजे, सकारात्मक पार्श्वभूमी असायला पाहिजे, सकारात्मक विचार असायला पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन असायला पाहिजे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सायकोलॉजी रिलेटेड आहे. त्यानंतर मानववंशशास्त्र, की मानववंशशास्त्रामध्ये आपला काय इतिहास आहे, आपण किती पुराणापासून आहे, आपलं काय त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, आपण कुठल्या गोष्टींशी जुळलेलो आहोत, आता आपण आलेलो आहोत, आणि त्यामध्ये आपल्यामध्ये काय काय आता डेव्हलपमेंट झालेले आहे, आधी आपला काय इतिहास होता आणि आता या वैज्ञानिक युगात आपलं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. या समाजशास्त्रामध्ये बरेच लोक रिसर्च करत आहेत, बरेच लोक पुढे जात आहे की त्यामध्ये काहीतरी आपला डिस्कवर करतात. तर मानवशास्त्रामध्ये पण डिस्कवर केलं जातं की जुन्या पुरातन काळाची संस्कृती कशी होती, या संस्कृतीचा फायदा आताच्या पिढीला कसा आहे. काही म्हणतात ना ओल्ड इज गोल्ड, की काही जुन्या गोष्टींचा आता काय फायदा होईल, आता त्या गोष्टीचा बऱ्याच गोष्टीचा फायदा होतो बरं. की या सगळ्या रिसर्चमध्ये बऱ्याच गोष्टी बाहेर येतात ज्या कुठेतरी दबल्या असतात, ज्या कुठेतरी माहीत नसतात, ज्याला कुठे स्टॅटिस्टिकल कुठेतरी वे नसतो, अंदाजे असतात. पण आता त्याला एक वैज्ञानिक रूप आलेलं आहे, त्याला एक रिसर्च बेस आलेलं आहे, त्याला एक संशोधनाचा एक त्याला पगडा आलेला आहे. तर या संशोधनामुळे काय होत आहे की दोन्ही शास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी आता समोर आलेल्या आहेत. आणि या शास्त्रामधल्या ज्या काही रिसर्चनुसार त्या गोष्टी समोर आलेल्या आहेत, त्याचा फायदा नक्कीच आधुनिक युगामध्ये युवकांना होणार आहे. ठीक आहे, तर आपलं काय आता आपण शिकलो याच्यामध्ये कन्सेप्ट शॉर्टमध्ये, की भारतातील अनेक प्रशिक्षित मानववंशशास्त्रज्ञांनीही भारतात समाजशास्त्राच्या स्थापनेच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच समाजशास्त्राचा अभ्यास केला आहे. अगदी आधीपासून या गोष्टीचा अभ्यास केलेला, असं नाही की आता केलेला आहे, आधीपासून या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. शिवाय समाजशास्त्रज्ञ आणि सामाजिक मानववंशशास्त्राद्वारे पद्धती आणि तंत्राचा वापर करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे जे अन्यथा पारंपरिकपणे समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र यापैकी एकाचे क्षेत्र भिन्न शाखा म्हणून होते. हा ना, कुठेतरी भिन्नता येईल ना, की प्रत्येकाचा अप्रोच वेगळा, प्रत्येक शास्त्राकडे बघण्याचा अप्रोच वेगळा, प्रत्येक याच्यामध्ये तंत्र वेगळे वापरले जातात, प्रत्येकाची पद्धती वेगळी असते, डाटा कलेक्ट करण्याची पद्धती वेगळी असते. समाजशास्त्रामध्ये क्वेश्चनर असतात किंवा प्रश्नावलीद्वारे लोकांना प्रश्न विचारून तो घेतला जातो लोकांकडे, आणि मग त्याचं स्टॅटिस्टिकल अनालिसिस होतं आणि मग ते
रिसर्च समोर येतं आणि मग ती समस्या समोर येते की बाबा या फॉर एक्झाम्पल या गावामध्ये इतके इतके टक्के लोक अशिक्षित आहेत, त्यामुळे इतके इतके टक्के त्यांना बेरोजगार आहे. ठीक आहे, हे सगळं कशाने अंदाज येईल का? नाही. रिसर्च करून त्या प्रकारचे क्वेश्चन मांडून लोकांकडनं ती माहिती गोळा करून ते तुम्हाला समोर येईल. असं अंदाजे आपण काही म्हणू शकतो. त्याला काहीतरी वेटेज लागेल, त्याला काहीतरी ऑथेंटिक ज्याला गोष्टी म्हणतात ते ऑथेंटिकनेस लागेल ना, स्टॅटिस्टिकल बेस लागेल ना. तर या सगळ्या गोष्टी आता मानववंशशास्त्रामध्ये ज्यामध्ये लोकांसोबत राहून त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करून काही काही गोष्टी त्यांच्यासोबत बोलून पण आपल्याला मिळतात. तर त्यामध्ये पण असे बरेच शास्त्रज्ञ होऊन गेले की ज्यामध्ये त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करून त्यांच्या संस्कृतीचा आताच्या पिढीला कसा फायदा होऊ शकतो किंवा त्या संस्कृती का अजूनही ते लोक जोपासतात, अशा बऱ्याच गोष्टी शास्त्रज्ञ आज त्याचा रिसर्च करत आहे. तर हे मानववंशशास्त्रामध्ये यामुळे काय होतं की समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र यांच्यातील संबंध जर अधिक दृढ झाला आहे. भारत कल हा समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंश शास्त्राचा कोणत्याही संकेत असल्यास दोन विषयांचे जवळचे नाते भविष्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. ठीक आहे, म्हणजे भविष्यातही तुम्ही लक्षात ठेवा, भविष्यामध्ये पण दोन्ही याचं नाते जे आहे ते कुठतरी त्यांची एक त्यांचे जवळचे संबंध राहणार आहेत. कारण मानवाला दोन्ही शास्त्रामध्ये बेसिक कन्सेप्ट काय? मानव, की मानवाचा अभ्यास करणार आहे. एकीकडे संस्कृतीचा अभ्यास करणार आहे, कोणाच्या संस्कृतीचा? तर मानवाच्या संस्कृतीचा. आणि एकीकडे समाजशास्त्रामध्ये मानवाचा अभ्यास करणार आहे. म्हणजे मानव जिथे राहतो, मानवी समाजाचा, जिथे त्या समाजामध्ये तो वास्तव्य करतो त्या समाजाचा आपण अभ्यास करणार आहे. अभ्यास कोणाचा अभ्यास? जिथे आपण काही आपल्या ॲनिमलचा अभ्यास थोडी करणार, आपण मानवाचा अभ्यास करणार आहे. तो ज्या समाजामध्ये वावरतो ते कुठल्या कुठल्या गोष्टीशी तो रिलेटेड आहे, कुठल्या कुठल्या धर्म, संस्कृती, शिक्षण, ठीक आहे, राज्य, गाव, शहर, ठीक आहे, समुदाय, सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. समस्या, सामाजिक समस्यांचे निराकरण, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहे. स्तरीकरण काय आहे, वेगवेगळे स्तर याच्यामध्ये समाजामध्ये आपण दिसून येतात, वेगळ्या स्तराचे लोक राहतात. तर या सगळ्या गोष्टी मानववंशशास्त्रामध्ये आपण त्यामध्ये सांस्कृतिक गोष्टी कुठल्या होत्या, सांस्कृतिक भौगोलिक कुठल्या गोष्टी होत्या, समाजामध्ये भौगोलिक गोष्टी कुठल्या होत्या, भाषिक गोष्टी कुठल्या होत्या, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मानववंशशास्त्रामध्ये आपण करतो. तर सांगायचं तात्पर्य आहे की मोरल ऑफ दिस सेशन की यामध्ये मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्र यामध्ये समानता काही मध्ये आहे, तर काही याच्यात त्याच्या पद्धती, त्याची प्रक्रिया, ठीक आहे, की त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या सिद्धांतामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. सगळीकडे सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या करता येत नाही, कारण दोन्ही शास्त्रामध्ये हा एक फरक आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीचा जेव्हा वापर करेल तेव्हाच रिझल्ट मिळेल, तेव्हाच त्या शास्त्रामध्ये जो आपल्याला रिसर्च करायचा आहे, जे आपल्याला एक्झॅक्ट करायचं आहे ते आपल्याला मिळेल. कारण दोन्ही मधला जो रिझल्ट असतो किंवा जो ज्याला आपण आउटपुट म्हणतो ते सेम कसं मिळणार? नाही मिळणार. आपल्याला ते नको पण आहे, कारण उद्देश वेगळे. दोन्ही शास्त्रामध्ये रिसर्च करायसाठी दोन्ही शास्त्रामध्ये आपण कामी या विषयावर XYZ विषयावर अभ्यास किंवा रिसर्च करणं, त्याचे काही उद्देश असतात ना. घेतलं आणि आपण अभ्यास केला असताना त्याच्यामध्ये काही इंटेन्शन असतं, काही गोल असतात, काही प्लॅन असतात. त्या उद्देशाला धरूनच आपण आपलं रिसर्च करत असतो. ठीक आहे, विदाऊट एनी ऑब्जेक्ट. आपण असं आता आज आम्ही सेशन घेतलं त्याचे काही ऑब्जेक्ट आहे, हा तुम्हाला सब्जेक्ट दिला त्याचे काही ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे. तो ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर ऑब्जेक्टिव्हनुसारच आपल्याला अभ्यास करावा लागतो, त्याशिवाय अभ्यास केला जात नाही. त्यामुळे आपल्याला कालही हा फरक दिसतोय, आजही हा फरक दिसतोय आणि उद्या सुद्धा हा फरक दिसेल, पण खूप प्रमाणात नाही, एक काही प्रमाणात. आणि समानता पण आहे. समानता कशी? तर मानव, कॉमन थिंग, ह्युमन बिंग, ह्युमनच्या जिथे तो राहतो त्या मानवी समाजाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र, आणि त्याच्या भौगोलिक, भाषिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानववंशशास्त्र. हा एक फरक आहे, ठीक आहे. तर हा फरक तुम्हाला डोक्यात ठेवायचा आहे आणि त्यातला ज्या गोष्टी आहेत
त्या गोष्टी कुठल्या तरी कॉमन असे पण तुम्हाला दिसेल. ओके. तर या दोन्ही शास्त्रांचा एक साम्यता आपल्याला दिसून आली आहे. आपण फरक त्यामधला बघितल्याचा उदय आपण बघितला आहे. त्याच्यानंतर दोन्ही याचा समाजशास्त्राचा उदय कसा झाला आणि मानवशास्त्राचा उदय कसा झाला. तर आज आपण हे सेशन आज इथे आपलं संपलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट याला आपण दुसऱ्या शास्त्राचा अभ्यास आपण करणार आहोत.